काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता. महाराष्ट्रातील खासदारांना, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही घेणार नाही. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. मी म्हटलं काय, म्हटलं काय भाव आहे, भाव काय लागला आहे? तर म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचत आहेत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं. याची माहिती मी समाज माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली, कारण माझं ते कर्तव्य आहे. आता अशा पद्धतीनं कोणी, कुठे तृणमूल काँग्रेस असेल, कुठे शिवसेना असेल, कुठे अन्य काही पक्ष असतील फोडले जात असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला काही अर्थ नाही. मी अजून असंही म्हणतोय, ज्या आमच्या खासदारांची नावं येत आहेत ती आता कुठे आहेत मला माहीत नाही आहे. कोणी म्हणतात दिल्लीत आले आहेत, कोणी म्हणतात मुंबईत आहेत, कोणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहेत. सर्व शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या चेहऱ्यावर निवडून आले. जेव्हा आधी फूट पडली तेव्हा असं सांगण्यात येत होतं की हा उद्रेक हा बंड आहे आणि हे मॅन्डेटच्या विरुद्ध आहे, मोदींच्या नावावर मतं मागितली आणि तुम्ही निवडून आलात. ती निवडणूकच संपलेली आहे हां, आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे. पण हे जे खासदार किंवा हे जे आमदार किंवा अन्य कोणी, मग तृणमूलचे असले तरी तिकडले, हे खासदार पूर्णपणे शिवसेना पक्षावर निवडून आले. सगळे अरविंदजी असतील, अनिलजी असतील, राजाभाऊ असतील, सगळे जी नावं तुम्ही घेता येते आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेमानी करण्याचा अधिकार नाही. विशेषतः 15 आणि 50 कोटी रुपये घेऊन. या क्षणी मी कोणावरती आरोप करत नाही, पण मागे जे काय झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्पा बसणार नाही. शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. जो काय राडा व्हायचा आहे तो होईल, बरं का. ही जी डरपोकगिरी, ज्याला शिवसैनिकाच्या भाषेत गांडूगिरी म्हणतात, हां, नादानपणा म्हणतात, तो आता खपून घेतला जाणार नाही.